मित्रांनो, संसारात सर्व सुख असले, पैसा, घर, मान, सन्मान सर्व काही असले तरीही अनेक दाम्पत्यांच्या आयुष्यात एक दुःख असते, ते म्हणजे मूलबाळ न होणे. अनेक वर्षे प्रयत्न करूनही यश मिळत नाही. औषध, डॉक्टर, उपचार सर्व करून झाले असते आणि मग शेवटी मन देवाच्या चरणी झुकते. अशा वेळी अनेक भक्त श्रद्धेने नवनाथ महाराजांचा नवस करतात आणि मनापासून प्रार्थना करतात. मित्रांनो, मी मनोज जाधव नाथ संप्रदाय यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे मनापासून स्वागत करतो. माझ्या चॅनेलला कोणी नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा, ऑल घंटी प्रेस करा, जेणेकरून समोरचा व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर पोहोचेल. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. मूळ बाळासाठी नवनाथ महाराजांना नवस कसा करावा? सर्वात आधी लक्षात ठेवा, नवस हा श्रद्धेचा असतो, भीतीचा किंवा जबरदस्तीचा नाही. नवनाथ महाराजांसमोर स्वच्छ मनाने बसा, एक दिवा लावा आणि मनात आपल्या इच्छा सांगा. असे म्हणा, हे नवनाथ महाराज, आमच्या घरात संसारात सुख, शांती आणि संततीचे आशीर्वाद दे. आमची इच्छा पूर्ण झाली तर आम्ही तुमचे नामस्मरण आणि सेवा करू. 21 गुरुवारचा विशेष नवस. हा नवस अनेक भक्त श्रद्धेने करतात. सलग 21 गुरुवार सकाळी आंघोळ करून स्वच्छ कपडे घाला. नवनाथ महाराजांचा फोटो किंवा मूर्तीसमोर दिवा लावा. पिवळे फुलं अर्पण करा. ओम चैतन्य नवनाथ हाय नमः हा मंत्र 108 वेळा जपा आणि शेवटी मनापासून प्रार्थना करा. हा नवस करताना मनात शंका ठेवू नका. मूळ बाळासोबत इतर इच्छा पूर्ण करण्यासाठी नवस. नवनाथ महाराज फक्त संततीसाठी नाही तर अनेक संकटातून भक्तांना मार्ग दाखवतात असे मानले जाते. जसे घरातील सतत भांडणे, आर्थिक अडचण, नोकरी किंवा व्यवसायातील समस्या, लग्नात अडथळे, मानसिक भीती आणि नकारात्मक ऊर्जा. अशा वेळी 9 दिवस नवनाथांचे नामस्मरण करणे अत्यंत शुभ मानले जाते. रोज सकाळी किंवा रात्री जय नवनाथ महाराज हा जाप 21 वेळा करा. महत्त्वाची सूचना, फक्त नवस करून सर्व काही होईल आणि आपण प्रयत्न करायचे नाही असे कधी समजू नका. डॉक्टरांचा सल्ला, योग्य उपचार आणि सकारात्मक विचार देखील तितकेच महत्त्वाचे आहे. नवस आपल्याला मानसिक शक्ती, श्रद्धा आणि आशा देतो. पण अनेक भक्तांच्या मनात एक प्रश्न असतो, नवनाथ महाराजांना काय अर्पण करावे, कोणत्या वस्तूंनी पूजा करावी आणि कोणत्या गोष्टी टाळाव्यात? आजच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर जाणून घेणार आहोत. पिवळे फुले अर्पण करावे. नवनाथ महाराजांच्या पूजेमध्ये पिवळ्या रंगांना विशेष महत्त्व मानले जाते. म्हणून गुरुवारी झेंडूची फुले, पिवळे फुले किंवा साधे ताजे फुले श्रद्धेने अर्पण करा. लक्षात ठेवा, महागडे फुले महत्त्वाचे नाही तर भावना महत्त्वाची असते. दिवा लावण्याचा विशेष नियम. नवनाथ महाराजांसमोर रोज किंवा गुरुवारी दिवा लावणे शुभ मानले जाते. तुपाचा दिवा किंवा तीळ तेलाचा दिवा लावताना मन शांत ठेवा आणि प्रार्थना करा, माझ्या घरातील संकट दूर करा महाराज. हा छोटासा उपाय अनेक भक्त श्रद्धेने करतात. नामस्मरण सर्वात मोठे अर्पण. नवनाथ महाराजांना सर्वात प्रिय काय असेल तर ते आहे भक्ती आणि नामस्मरण. रोज काही मिनिटे जरी ओम चैतन्य नवनाथ हाय नमः हा मंत्र जपला तरी मनामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. गोड नैवेद्य अर्पण करा. पूजेच्या वेळी साखर, केळी, दूध किंवा साधे नैवेद्य, गोड नैवेद्य अर्पण करू शकतात. नंतर तो प्रसाद घरातील सर्वांना द्या. ही चूक कधी करू नका. काही लोक भीतीपोटी मोठे नवस बोलतात, जसे हे झाले तर मी इतके पैसे देईल, हे नाही झाले तर, असे बोलणे टाळा. नवनाथ महाराज भक्ती पाहतात, दिखावा नाही. पूजा करताना सर्वात महत्त्वाचे काय? स्वच्छ मन, श्रद्धा, संयम आणि सकारात्मक विचार. जर मनात राग, दोष आणि अहंकार असेल तर पूजा अपूर्ण राहते असे मानले जाते. मित्रांनो, अनेक भक्त श्रद्धेने नवनाथ महाराजांना नवस करतात आणि काही दिवसांनी त्यांच्या आयुष्यात सकारात्मक बदल दिसू लागतात. काहींची मूळ बाळाची इच्छा पूर्ण होते, काहींच्या घरातील संकट दूर होतात तर काहींना मानसिक शांती मिळते. पण इथेच अनेक लोक एक मोठी चूक करतात. इच्छा पूर्ण झाली की ते नवनाथ महाराजांना विसरून जातात. म्हणून आज आपण जाणून घेणार आहोत, नवस पूर्ण झाल्यानंतर काय करावे. सर्वात आधी कृतज्ञता व्यक्त करा. जर तुमची इच्छा पूर्ण झाली असेल तर सर्वात आधी नवनाथ महाराजांचे मनापासून आभार माना, कारण भक्तीमध्ये कृतज्ञता खूप महत्त्वाची असते. महाराजांसमोर हात जोडून असे म्हणा, हे नवनाथ महाराज, तुमच्या कृपेने माझी इच्छा पूर्ण झाली. माझ्यावर आणि माझ्या परिवारावर अशीच कृपा ठेवा. नवस पूर्ण करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. तुम्ही जे नवस बोलला होता तो नवस पूर्ण श्रद्धेने करा. उदा. गुरुवारी दिवा लावणे, गरिबांना अन्नदान करणे, नवनाथांचे नामस्मरण करणे, मंदिरात प्रसाद वाटणे हे कार्य मनापासून करा, कारण अपूर्ण नवस मनाला अपराधी बनवू शकतो.
अन्नदान आणि सेवा खूप महत्त्वाचे आहे. नवनाथ परंपरेमध्ये सेवा आणि दया यांना खूप महत्त्व दिले जाते. जर शक्य असेल तर गरिबांना अन्नदान करा, जनावरांना पाणी द्या, हीच खरी नवनाथांची सेवा मानली जाते. इच्छा पूर्ण झाल्यावर अहंकार करू नका. काही लोक म्हणतात हे माझ्या भक्तीमुळे झाले, पण लक्षात ठेवा जीवनात नम्रता खूप महत्त्वाची आहे. श्रद्धा टिकून राहिली तर घरात सकारात्मक ऊर्जा राहते. ही गोष्ट लक्षात ठेवा. नवस पूर्ण झाला नाही म्हणून निराश होऊ नका. कधीकधी नवनाथ महाराज आपल्या योग्य वेळ येईपर्यंत थांबवत असतात. भक्तीमध्ये संयम खूप महत्त्वाचा असतो. मन शांत ठेवण्यासाठी छोटा उपाय, रोज सकाळी उठल्यावर 11 वेळा म्हणा जय नवनाथ महाराज. यामुळे मनाला सकारात्मक शक्ती मिळते असे अनेक भक्त मानतात. मित्रांनो, अनेक भक्तांच्या मनात एक प्रश्न असतो, आपल्यावर नवनाथ महाराजांची कृपा आहे का? आपला नवस महाराजांनी ऐकला आहे का? कारण जेव्हा भक्त मनापासून प्रार्थना करतो तेव्हा त्याला काही ना काही संकेत अनुभवायला मिळतात असे अनेक लोक सांगतात. नवनाथ महाराजांची कृपा मिळत असल्याचे काही विशेष संकेत. मन अचानक शांत होणे. सर्वात पहिला संकेत म्हणजे मनातील भीती आणि अस्वस्थ कमी होणे. पूर्वी सतत चिंता वाटत होती, रात्रभर झोप लागत नसेल, पण अचानक मन शांत वाटू लागते, तर अनेक भक्त याला नवनाथ महाराजांची कृपा समजतात. नवनाथांचे नाव वारंवार ऐकू येणे, कधी अचानक जय नवनाथ महाराज, नवनाथांची कथा किंवा नाथ संप्रदायांशी संबंधित गोष्टी वारंवार समोर येऊ लागतात, हे देखील भक्त शुभ संकेत मानतात. स्वप्नामध्ये मंदिर, साधू किंवा दिवा दिसणे. काही भक्त सांगतात त्यांना स्वप्नामध्ये मंदिर, तेजस्वी दिवा, योगी, साधू, फुले असे अदृश्य दिसतात. हे अनुभव प्रत्येकाला येतील असे नाही, पण श्रद्धेमुळे मन सकारात्मक बनेल. पण अंधश्रद्धा करू नका. लक्षात ठेवा मित्रांनो, प्रत्येक स्वप्न किंवा प्रत्येक घटना ही चमत्कार नसतेच असे नाही. भीती निर्माण करणाऱ्या गोष्टीवर लगेच विश्वास ठेवू नका. नवनाथ महाराजांची भक्ती म्हणजे सकारात्मकता, श्रद्धा आणि चांगले कर्म. घरातील वातावरण बदलणे. पूर्वी सतत भांडण, तणाव किंवा नकारात्मकता असेल आणि पूजा, नामस्मरण केल्यानंतर घरात शांतता वाढू लागली, लोकांमध्ये प्रेम वाढू लागले, तर हा देखील चांगला बदल मानला जातो. कामामध्ये हळूहळू मार्ग मिळणे. अचानक मोठे चमत्कार होईलच असे नाही, पण अडकलेली कामे सुरू होणे, योग्य मार्ग भेटणे, मानसिक धैर्य मिळणे हे देखील कृपेचे संकेत असू शकतात. महत्त्वाची गोष्ट, नवनाथ महाराजांची खरी कृपा म्हणजे मनाला योग्य दिशा मिळणे. कारण जेव्हा मन मजबूत होते तेव्हा माणूस संकटावर मात करतो. पण आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, नवनाथ महाराजांची भक्ती करताना कोणते नियम पाळावेत? कारण योग्य भक्ती मनाला शक्ती देते, तर चुकीची भीती आणि अंधश्रद्धा वाढू शकते. भक्तीमध्ये स्वच्छ मन सर्वात महत्त्वाचे आहे. नवनाथ महाराजांना मोठे दिखावा आवडत नाही. महागडी पूजा, मोठे खर्च यापेक्षा मनातील श्रद्धा महत्त्वाची असते. म्हणून पूजा करताना मन शांत ठेवा, वाईट विचार दूर ठेवा, राग दोष कमी करा, हीच खरी भक्ती मानली जाते. रोज थोडे नामस्मरण करा. जर वेळ कमी असेल तरी रोज काही मिनिटे नवनाथांचे नाव घ्या. ओम चैतन्य नवनाथ हाय नमः किंवा जय नवनाथ महाराज हा जप मनाला सकारात्मक ऊर्जा देतो असे अनेक भक्त मानतात. कोणाला त्रास देऊ नका. नाथ परंपरेमध्ये दया, सेवा आणि चांगले कर्म यांना खूप महत्त्व आहे. म्हणून खोटे बोलणे, दुसऱ्याचे नुकसान करणे, कोणाला शाप देणे, भीती पसरवणे हे टाळा. कारण खरी भक्ती माणसाला शांती आणि दयाळू बनवते. अंधश्रद्धेपासून दूर राहा. काही लोक भीती दाखवून म्हणतात हे नाही केले तर संकट येईल, इतके पैसे द्या, नाही तर. अशा गोष्टीवर लगेच विश्वास ठेवू नका. नवनाथ महाराजांची भक्ती ही प्रेम आणि श्रद्धेची आहे, भीतीची नाही. डॉक्टर आणि प्रयत्न यांनाही महत्त्व द्या. मूळ बाळ, आजार किंवा इतर समस्यासाठी भक्ती करा, पण त्याचबरोबर डॉक्टरांचा सल्ला, मेहनत, सकारात्मक विचार हे देखील तितकेच महत्त्वाचे आहे. गुरुवार विशेष मानला जातो. शक्य असेल तर गुरुवारी दिवा लावा, फुले अर्पण करा, नवनाथांची कथा ऐका. यामुळे मन भक्तीमध्ये स्थिर राहते. नवनाथ महाराजांची भक्ती म्हणजे फक्त इच्छा मागणे नाही, तर मनाला शक्ती देणे, जीवनात सकारात्मकता आणणे आणि चांगल्या मार्गावर चालणे ही खरी नवनाथ भक्ती आहे. जर तुमची श्रद्धा खरी असेल तर नवनाथ महाराज तुमच्या मनाला योग्य दिशा देईल. जय नवनाथ महाराज. ही संपूर्ण व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या नाथ संप्रदाय चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये लिहा जय नवनाथ महाराज.